नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मनापासून. खूप खूप स्वागत आहे आपल्या या शिल्पा कुकरी चॅनल मध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी फक्त 2 मिनिटात तयार होते, पण टेस्ट इतकी जबरदस्त असते की एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवाल असे वाटेल. आता तुम्ही म्हणाल की सँडविच तर आपण रोज खातो, पण यात काय नवीन आहे? पण थांबा, आजचं जे सँडविच आहे ना, ते अगदी वेगळ्या पद्धतीचे आहे. आज आपण बनवणार आहोत परफेक्ट इन्स्टंट चीज सँडविच. अगदी कॅफे स्टाईल मध्ये इथे आज आपण ते करणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पहा. इथे मी अर्धी शिमला मिर्च घेतलेली आहे, अर्धा गाजर घेतलेला आहे, हे स्वीट कॉर्न आहेत, एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. इथे मी सर्व अर्धा अर्धा घेतलेलं आहे. हे चीजचे क्यूब आहेत आणि पनीर घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे मी चीजचे स्लाइस घेतलेले आहे. त्यानंतर इथे शेजवान चटणी, मायोनीज आणि रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. हे आता सर्व आपण एका बाउल मध्ये टाकायचं आहे. सर्वात आधी कॅप्सिकम म्हणजेच शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा हे सर्व मी अर्ध अर्ध घेतलेलं आहे. त्यानंतर टाकायचं आहे स्वीट कॉर्न. त्यानंतर टाकायचं आहे पनीर. आता हे आपण इथे 1 टीस्पून इथे टाकणार आहोत ऑरिगॅनो. त्यानंतर टाकायचं आहे 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स. जर हे नसेल तर तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकू शकता. आता आपण इथे टाकणार आहोत शेजवान चटणी. पोहे खायच्या चमच्याने आपण इथे 2 चमचे शेजवान चटणी टाकलेली आहे आणि पोहे खायच्या चमच्यानेच इथे आपण 2 चमचे मायोनीज टाकणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण इथे चीजचे जे क्यूब आहेत ते आपल्याला खिसून टाकायचं आहे. जर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल तर इथे तुम्ही वापरू शकता. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि कॅफे स्टाईल आहे, पण एकदम घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथे बनवत आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही छोटे मोठे असे सिक्रेट टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे जे सँडविच आहे ते अजिबात बाहेर निघणार नाही. याच्यातला जो हे पहा, अशा प्रकारे आपण मस्त हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण 2 ब्रेड घेतलेले आहेत आणि चीजचे स्लाइसेस घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आता हे जे चीज आहे ते याच्यावर टाकायचं आहे ब्रेडवर. या ब्रेडला आपण बटर लावलेलं नाहीये, आपण डायरेक्ट इथे चीज टाकत आहोत. तुम्ही पाहू शकता 2 पद्धतीने मी इथे चीज टाकताना दाखवले आहे. आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे किंवा जी स्टफिंग केलेली आहे ती आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. हलक्या हाताने टाकायचं आहे, कारण हे चीज आहे, कारण तुटण्याची शक्यता असते आपल्याला. त्यासाठी हलक्या हाताने हे सर्व आपले जे हे पहा, तुम्हाला जेवढं आवडत असेल, जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त प्रमाणात टाकू शकता. परत एकदा आपण याच्यावरून थोडंसं ऑरिगॅनो आणि थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि परत एकदा आपण याच्यावर चीज टाकणार आहोत. जर समजा तुमच्याकडे मोझरेला चीज असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर आपण ठेवणार आहोत याच्यावर 2 ब्रेड. आता आपण हे तव्यावर करणार आहोत. त्याच्यासाठी पहा, इथे सर्वात आधी आपण तवा गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर तव्यावर थोडेसे बटर टाकायचे आहे. बटर सर्व तव्याला लावून घ्यायचं आहे. बटर थोडं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यावर हे ब्रेड ठेवायचे आहे, जे आपण सँडविच बनवलो आहोत ते. आपण इथे सँडविच मेकरचा वापर करत नाहीये, तव्यावर आपण हे सँडविच करत आहोत. एकदम कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी असं हे सँडविच आपल्या इथे बनून तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकता. जर समजा तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. जर तुम्ही फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
तुमच्या फ्रेंड आणि तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण शिल्पास कुकरी चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे सिरीज चालू करत असते आणि सध्या माझा नाश्त्याची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण खूप मस्त प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते इथे बनवत आहोत दुपारी 1 वाजता. तर हे पहा, आपण इथे दोन्ही साईडने अशा गोल्डन प्रकारे हा जो ब्रेड आहे, आपला जो सँडविच आहे तो मस्त गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. बटर लावायचा आहे. मी बटर लावत आहे. जर समजा तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. पहा किती मस्त आणि किती सुंदर कलर आलेला आहे या ब्रेडला. खूप मस्त आणि खूप झटपट होणारा हा आपला स्नॅक्स आहे. आपण छोट्या भुकेसाठी एकदम छोट्याशा भुकेसाठी जेव्हा चहाच्या वेळेस आपल्याला थोडीशी भूक लागते तेव्हा मुले पण म्हणतात की आई मला काहीतरी खायला दे, भूक लागली आहे. त्याच्यासाठी आपण हे छोटे मोठे असे मस्त स्नॅक्स बनवत आहोत. हे पहा, इथे आपले मस्त दोन्ही सँडविच बनवून तयार झालेले आहेत. मी 2 सँडविच केलेले आहे. अर्ध्या 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 आपल्या टोमॅटो अर्धा, सर्व अर्ध्या साहित्यामध्ये आपण 2 प्रकारचे सँडविच झालेले आहेत. एकदम कुरकुरीत झालेले आहे. आता मी एक तुम्हाला कट करून दाखवते किती मस्त क्रिस्पी झालेला आहे. हे पहा किती कुरकुरीत झालेला आहे. खूप मस्त झालेला आहे आणि वास तर एवढा छान येत आहे. मस्त गरमागरम सँडविच आपण इथे कापत आहोत आणि हे सँडविच तुम्ही केचप सोबत खाऊ शकता. वाव, एक नंबर झालेला आहे. पहा तुम्ही किती सुंदर आणि किती मस्त आपला जो सँडविच आहे, चीज सँडविच एक नंबर झालेला आहे. खूप मस्त झालेला आहे. एवढा छान वास येत आहे. एकदम कॅफे सारखा आपला हा सँडविच इथे बनून तयार झालेला आहे. अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये आपण हे एकदम कॅफे सारखा सँडविच इथे बनवून तयार केलेला आहे. आपला चीज सँडविच बनून तयार झालेला आहे. जर तुम्हाला अशी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण इथे रोज मिळणार आहे तुम्हाला अशाच टेस्टी आणि सोप्या रेसिपी. तर पाहायला विसरू नका शिल्पास कुकरी चॅनलवर असेच नवनवीन रेसिपी. आपली ही एकदम झटपट होणारे 5 मिनिटात होणारा स्नॅक्सची रेसिपी, स्नॅक्सची जी सिरीज आहे ती इथे चालू आहे आपली. आपण सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार दररोज दुपारी 3 वाजता आपण हे स्नॅक्सची सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या भुकेसाठी असे स्नॅक्स टाकत आहोत. आणि सध्या मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत, स्कूलला सुट्ट्या आहेत, तर मुले दररोज दुपारी सर्वांच्या मम्मीचे डोकं खात असतात, हो का नाही, की आज मला काहीतरी छान खमंग टेस्टी खायला दे. त्याच्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तर तुमच्या मुलांना असे छोट्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत खायला नक्की करून द्या. खूप मस्त आणि मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीची आपली ही सिरीज आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.